परमात्म्याचे अवतार झाले, जे जे झाले अवतार तुका त्यांची बरोबर. तुकोबराय प्रल्हाद होते, अंगद होते, नामदेव महाराज तेच नामदेव महाराज जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. देवाने सांगितलं महाराज जा गाता लिहा, लोकांचा उद्धार करा, भजन करा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं देवा मी जाईल पण चौघाच्या खांद्यावरती जाणार नाही, येताना न्यायला तुला यावं लागेल. करार केला. सुरुवात चांगली झाली, देवाशीच करार केला. महाराज मृत्यू लोकामध्ये आले, अखंड भजन केलं. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षीही सुस्वरे आळविती, आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन. रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कमंडलू देह उपचारा. जाणवी शिवारा अवसरू, आनंदाचे डोही आनंद तरंग. जिथे जातो ते तो माझा सांगती. चालवीसी हाती धरोनिया, चालवीसी हाती धरोनिया. जिथे जातो तेथे तो माझा सांगती, जेथे जातो तेथे तो माझा सांगती, तो माझा सांगती, तो माझा सांगती. अखंड भजन केलं. आता निघायची वेळ आलेली आहे आणि चांगले माणसं काम झाल्यावर जास्त दिवस राहत नाहीत. जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला. ज्यांची समाजाला गरज आहे ते माणसं जास्त दिवस राहत नाहीत. आतापर्यंत जेवढे महापुरुष झाले, राष्ट्रसंत झाले, संत झाले, महंत झाले, सर्वांची यादी आपण पहा. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जर सोडले तर जास्त आयुष्य कोणालाही लाभलेलं नाही. तुकोबाराने विचार केला आपलं काम आता झालेलं आहे, आता निघायची वेळ आलेली आहे. पण देव तर विसरलाय, करार विसरलाय देव. मग महाराजानं देवाला एक पत्र पाठवलं, काकड्यामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा, मूळ लोक री पाठवा.
एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. महाराजांनी दुसरा अभंग लिहिला. गरुडाची पायी ठेवी विळोविळा डोई, पायी लक्ष्मीच्या हाती तिसे यावे का कुळती. देवापर्यंत निरोप गेला आणि मग देवानं मोर्चा वळवला आपला देहू गावाकडे. येत्या 27 तारखेला जगद्गुरु श्री संत तुकोबारायांची बीजेचा उत्सव आहे. तुकोबारायांच्या गावामध्ये देहूमध्ये भगवान परमात्मा आले. महाराजांच्या घरी देव आल्यानंतर किती सुंदर जेवण बनवलं पाहिजे होतं, पंचपक्वानाच. आणि काही नाही, भांडभर पाणी ठेवलं, मूठभर कन्या टाकल्या. पाहुणे घराशी आजी आले, ऋषिकेशी काय करो उपचार. पाहुणे घराशी आजी आले, ऋषिकेशी काय करो उपचार. काय करो उपचार, कोप मोडकी जरजर. काय करू उपचार, कोप मोडकी जरजर. हो दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर. काय करू उपचार, कोप मोडकी जरजर. कन्याचं भक्षण केलं महाराज. चला म्हटले, न्यायला आलो. देवानं कन्या एवढ्या आवडीने खाल्ल्या, कारण प्रभाकर महाराज 5000 वर्षापूर्वी खायला भेटल्या होत्या. चल विदुरा घरी जावे, उद्धवजी चल विदुरा घरी जावे. 5000 वर्षापूर्वी खाल्ल्या होत्या, त्यानंतर खायला भेटल्या नाही. कन्याचं भक्षण केलं. म्हणले महाराज चला, मी तुम्हाला घ्यायला आलो. थांबा म्हटले, देवा देहू मध्ये विचारतो कुणाला वैकुंठाला यायचं का. गावात आले, विचारलं कुणाला यायचं का वैकुंठाला. लोक म्हणले हा तुका वेडा झाला म्हटले आता. आणि संत जोपर्यंत जिवंत आहे समाजाला, तोपर्यंत त्यांची किंमत नाही कळत. संत निघून गेल्यानंतर समाजाला किंमत कळते. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये एकेकाळी माझ्या माऊली ज्ञानोबरायांना जर लोकांनी पाहिलं तर लोक बाटलो म्हणायचे. बाटलो म्हणून इंद्रायणीला स्नानाला जायचे. दरवाजाच्या समोरून गेले तर दरवाजा बंद होत होता. पण आज त्याच माझ्या माऊली ज्ञानोबरायांना पाहण्यासाठी 5-5 तास बारीला उभं राहावं लागतंय. माऊली ज्ञानोबरायांना पाहण्यासाठी अगोदर इंद्रायणीला स्नानाला जावं लागतंय. आमच्या दरवाजाच्या समोरून पालखी गेली पाहिजे असा आग्रह धरला जातो. रथ ओढण्याकरता मानाची बैल जोडी राहते. त्या बैलाची आळंदी तीर्थक्षेत्रामधून मिरवणूक काढली जाते आणि सोन्याच्या चांदीच्या ताटात नैवेद्य माझ्या माऊली ज्ञानोबरायांना दाखवला जातो. संत निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. तुकोबाराय म्हणले आज मला वेडा म्हणताल, पण एक दिवस असा येईल धन्य मानविला इहलोकी लोका भाग्य मी तुका देखलिया. एक दिवस असा येईल की स्वतःला भाग्यवान समजताल की आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं. घरी आले, पत्नीला विचारलं तुला यायचं का. पत्नीनं सांगितलं म्हैस वेळेला आलेली, मला दुधाचं पाहावं लागेल. मग सगळ्या लोकांना हात जोडले आणि सांगितलं आता येतो रे मी. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. चा राम राम शेवटची विनावाणी संताजनी परिसावी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी.
विसरतो न पडावा माझा देव तुमासी झाला शेवट हा गोड देवे पुरविले कोड देवे पुरविले कोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड. एक तुकोबाराय म्हणतात येतो मी आता. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो वैकुंठा श्रीरंग बोलावितो. महाराज म्हणतात येतो आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबाराय म्हणतात मी आता माझ्या माहेराला निघालो आपोल्या माहेरा जाईन मी आता आपोल्या माहेरा जाईन मी आता आपोल्या माहेरा निरोपाया संताती आला निरोपाया संताती आला आपोल्या माहेरा जाईन मी आता आपोल्या माहेरा जाईन मी आता. सुख दुःख माझे ऐकले कानी कळवळा मनी करुणेचा आपुल्या माहेरा आता आपुल्या माहेरा जाईना. कोबाराय म्हणतात निघतो आता आपुल्या माहिरा जाईन मी आता निरोप या संत हाती आला. निळोबाराय म्हणतात प्रयाण काले देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविली हो मानव देह घेऊनी निजधामा गेली निळामणे सकळ संता तोषविले. तुकोबाराय सदैव वैकुंठाला जातात माझा देव माझा मुराळी मला न्यायला आला शेवट तो भला माझा बहु गोड झाला विढोबार कुमाई.